आणि बळवंतरावांनी जीव लावला। इथे रक्ताची माणसं विचारत नाहीत, पण हे माऊली सारखे उभे राहिले। ऐकलत का ताई? विठोबा माऊली आहेत हो, पण त्यांच्या पाठीशी कोण आहे? रखुमाई आहे की नाही? हो, पण जगाला कौतुक कोणाचं? विठोबाचं। फुले कमळाची कळी, चिखलाची होळी साय, सावळ्याला सावराया, ये ग रखुमाय। तुझ्या विना होई रीती साराईची ग माऊली, तुझ्या संगे आमुची हो अंधारातली सावली। कळतात हो, टोमणे कळतात, तांदळाच्या खड्यासारखे टोचतात। अगं बाई, पण आम्ही कुठे काही बोललो तुम्हाला? नाही नाही नाही, तुम्ही काहीच नाही म्हणालात, पण सत्य लपायचं राहील का? आणि तुमच्या नवऱ्याने मदत नाही का केली मला? नाही, तुम्ही आहात मुलीसारख्या, जीवही लावता, पण त्यांचे उपकार विसरून चालेल का मला? अगं बाई, काकू म्हणून येता का तुम्ही आमच्या मदतीला? काकू, ही अशी परतफेड करताय होय? गप्प बसा, सतत म्हातारीची चेष्टा करता। आता समजा गोपाळरावांनी आणि बळवंतरावांनी आपलं बोलणं ऐकलं तर? नाही, तुमचं कुंकू ठसठशीत आहे, पण बाई रागवतात किती। तरे बाई तर बाई 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 बाई। काकू, तुमच्याच माऊलींना बोल लावताय हो। बोल नाही ग, पण त्यांच्या अशा वागण्याचा तुम्हाच पण त्रास होतोच। तुमचा भार कमी व्हावा इतकीच इच्छा। आणि असे खानावळीतलं काम संपल्यावर काय करणार? पाठच टेकणार ना मी। त्यापेक्षा इथे येऊन तुम्हाला थोडा हातभार, बस। आणि काकू, तुम्हाच वाटते इतके काही तरेवाईक नाहीत आहे? हा म्हणजे आता कामाचा थोडा ताण आहे म्हणून, बाकी होय ना, सतत भिंगरी लागलेली असते पायाला, इथून दुसरीकडे मग आणखी तिसरीकडे। बघा तरी आता जेवायला तरी कुठे आलेत? काकू 3 दिवस झाले। अगं बाई, असं वागून कसं चालेल? तब्येत नको का जपायला? तुम्ही बोलला नाहीत का काही? आता काही बोललो नसू का, पण ऐकणार कोण? दुर्वास मुनी किती कोपिष्ट आहेत माहितीयेत ना? अगं, त्यांना कळत नसेल तर तुम्हाला कळायला नको? स्वतः उठून शाळेत जायचं, डब्बा नेऊन द्यायचा। अशी किती दूर आहे शाळा? अगो बाई, त्याचं तर काकू तुम्ही काही सांगू सुद्धा नका। मागे एकदा तुम्हाला सांगते वहिनी, मी अशीच डेक्कन कॉलेजला डबा घेऊन गेले होते यांच्यासाठी, तर इथून इतका कोप झाला माझ्यावर की काही विचारू नका। मला म्हणाले कशाला यायचं होतं इथे, एक दिवस जेवलो नसतो तर काही मेलो नसतो मी, काय सांगू? घ्या, आपण काळजीपोटी करावे आणि बोलणी पण आपणच खायची। पण असे वागून कसे चालेल? हे थांबायला हवं। ते बरोबर आहे हो, पण हे सांगणार कोण? घ्या वहिनी। बघतोच मी। बाईचं कुंकू पुसलं गेलं ना की मग तिचं जगात कोणीच नसतं। लोक ना कचऱ्यात पडलेल्या कुत्र्याला सांभाळतील, पण एका असहाय्य विधवेला कोणी कोणी विचारत नाही। मग काय करायचं आम्ही?
अशा जगाच्या लाथा खाण्यापेक्षा त्या विहिरीत जीव दिलेला बरा. अहो काकू, आम्ही आहोत ना. त्याने काय होणार आहे? कोण ऐकणार आहे आमचं? माझे इतके हाल केले, कोण आलं मदतीला? म्हणून तर इतकी मुजोरी केली ना त्याने. शांत व्हा. यापुढे नाही करणार. हे काय म्हणाला होतास? पायताण पायाखालीच राहते, होय ना? परत जर काकूंच्या वाटेला गेलास, तुझी कातडी सोलून त्याचे पायताण करीन मी, समजले? सोडा 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 मला. तुम्ही मला गुंडांसारखं असं वागणूक देऊ शकत नाही, मला घाबरवू शकत नाही. मी कायदेशीर तक्रार करीन तुमची. तुम्ही मला ओळखलेलं नाही अजून. मी भीक घालत नाही तुम्हाला. कायद्याची भाषा कुणाला सांगतोस? तुला जेवढे शब्द माहित नाहीत तेवढी कायद्याची कलम मला पाठ आहे, समजले? कायद्याची धमकी मला द्यायची नाही. बळवंतराव, जाऊ दे ना, शेवटी आपलेच आहेत ना. ही माणसे कोणाचीही नाही, मुळात ही माणसेच नाहीत, पशु आहेत, पशु, दैत्य आहेत. या अशा देवी समान स्त्रीला अमानुषपणे वागवणारा तू, तिला तुमची सर्वाधिक गरज असताना तिचे हाल हाल करणारा तूच, आणि तुमच्याशिवाय ती सन्मानाने जगत असताना तिच्या जीवावर उठणाराही तूच. का क्षमा करावी तुला? का तुला जिवंत ठेवावे? तुझी कुर्मी आज जमीनदोस्त करतो मी. आले का लक्षात? जे अन्न खाऊन लोक पोट भरतात त्याचा तू अपमान केलास, या माऊलीचा तू अपमान केलास. आणि तुला कायद्याची भाषा समजते ना? कायदेशीररित्या तुझ्यावर फौजदारी दाखल करतो. आयुष्यभर जेव्हा तुरुंगात सडेल तेव्हा याला माणसांची किंमत कळेल. अगदी बरोबर आहे बळवंतराव. आणि काकू, या घरात कायद्यानुसार जे तुमच्या हक्काचं आहे ते सर्व तुम्हाला मिळणार आहे. हे बघा, मला काही नको. हा तुमच्या अस्मितेचा आणि अधिकाराचा प्रश्न आहे काकू. या घरात जे काही आहे त्याच्यावर याचा अधिकार नाही. याला असे फरफटत नेऊन याच्यावर गुन्हा दाखल करायला हवा. चल चल आत्ताच्या आत्ता बाहेर. सोडा त्यांना, सोडा त्यांना. मी माफी मागते. पदरते. ताई, तुम्ही बाजूस व्हा. पाय धरायचेच तर त्यांचे धरा ज्यांना तुम्ही घराबाहेर काढलेत. माणुसकी मेल्यावर जागे होण्यात काय हाशील आहे? आता वेळ गेल्यावर डोळे ओले करून होणार काय? अहो वहिनी, पुरे आता. माझ्या समोर हे असं रडून काही उपयोग आहे का? निदान त्यांच्या समोर टिपं गाळली असती तर त्यांना कळले तरी असते. काही नाही, दगडाला काही पाझर फुटत नाही तेच खरंय. इतके दिवस मी बोलत नाही यांच्याशी. लक्षात आलंय, हे म्हणजे आपणच रागवायचं आणि आपणच शिक्षा सहन करायची. जाऊ दे, मी तरी कशाला काही बोलते. बर, तेवढं मीठ टाकताय का यात? आज मीठच जास्त टाकलं आमटीत. चांगले 4 चिमटीभर जास्त. थांबा, इथे ठेवा ती वाटी अगोदर. ठेवा भाऊ, मी घालून घेते माझे माझे. निदान एखाद्याने हे तरी विचारलं असतं, इतके मीठ का टाकले आमटीत? नाही म्हणजे तेव्हा तरी समजलं असतं ना, आपली बायको काय आपल्याशी बोलत नाही, ती रागवली आपल्यावर. हे तरी समजलं असतं. पण मग विचारलं की नाही त्यांनी, चिडलात का म्हणून? छे छे छे, ते तसं काही वाटत नाही ना आम्हास. ताई, आज खारट आमटी प्यायले होते. शांत व्हा. अहो सध्या किती फरफट चालू आहे या दोघांची, बघतोय ना आपण. त्या कागदांच्या प्रकरणामध्ये इतके व्यस्त असतात, खायची निजायची जरा म्हणून शुद्ध नाही अगदी. खरंच ध्यानात नसेल आलं त्यांच्या. ते काही नाही,
जे हवं असतं ते बरोबर ध्यानात असतं ह्यांच्या. आमच्या मनाला कुठे कोण किंमत देते? चिडा, बोला, बोलू नका, नाही आमच्याकडे कोण लक्ष देते? असं नाही हो. तुम्हाला सांगू का, मामनजी मला एकदा म्हणाले होते, आमचे हे की नाही अगदी नारळासारखे आहेत, वरून कोरडे दिसतात पण आतून तितकेच मधुर, ओलाव्याने भरलेले. भाऊजींचं सुद्धा तसंच आहे. आता त्यांना जर तुमचं मन दुखवायचं असतं तर एवढी खारट आमटी अशी प्यायली असते का? सरळ टाकून दिली असती आणि निघून गेले असते. पण नाही ना केलं त्यांनी तसं. मग अहो, रागात सुद्धा माया असते दडलेली. हे म्हणजे आपणच आपली समजूत काढून घ्यायची. तेच तर करत आले मी ताई. काही केल्याने फरक पडलाय यांना? ताई, यांना अबोला पण आवडू लागलं तर काय? मग काय करायचं मी? अहो ताई, माझं काही चुकलं का? चुकीचं वागले का मी? ताई, ताई का तुम्ही? अहो वहिनी, कठीण आहे बाई. अशी काय डोळे फाडून बघतीये? तुम्हाला इतका आनंद झालेला फार क्वचित बघायला मिळतो. हे क्षण मनात असेच कायमचे जपून ठेवावेत असं वाटतं मला. तुझ्या मनात छापखाना असेल तर त्यात छापून ठेवा क्षण, कारण असे क्षण वारंवार येत नाहीत हो. नाही, ते चांगलंच आहे, पण ह्या सगळ्यात घराकडे दुर्लक्ष होतं कामा नाही. हा, घरात काय चाललंय सध्या ठाऊक तरी आहे का तुम्हाला? काय चाललंय? कृष्णा, तिला बरं आहे ना? अहो, ती बरी आहे. कोण बरं? तू? अहो, मला काय झालंय? या घरात फक्त तिघे राहतो का आपण? तुम्ही, मी आणि कृष्णा. आणखी माणसं आहेत ना घरात. आगरकर? पण ते कशाच तळमळतील? नाही, ते तळमळत नाहीच आहेत आणि त्यांना काही वाटत नाही म्हणून यशोदाबाई सुद्धा घायकुतीला आल्यात. पण झाले काय? असे काय वागले गोपाळराव? खारट आमटी प्यायले. खारट आमटी? कशासाठी प्यायली खारट आमटी? अहो, काय झालं माहितीये का? काय हो वहिनी, भाऊजींसोबतचा अबोला अजून संपला नाही वाटतं. आजही आमटीत मीठ जास्तच. अरे देवा, माझं ना लक्षच लागत नाहीये कशात. हसताय काय तुम्ही ताई? अहो, रडताय काय? करा, चेष्टा करा माझी. तुमची चेष्टा नव्हती करायची मला, पण मला मुळे हसू थांबवताच येत नाहीये. ते काय नाही, मला वाटलं आज तरी यांना जाणीव होईल, पण कसलं काय. एक वेळ इथे दगडाला पाझर फुटेल. पण ताई, आमच्या मनाची कालवा कालव कोणाला दिसत नाही आणि इथे जग हसतंय आम्हाला. बरं, चुकलं माझं. तुम्ही आधी इथं बघा आणि शांत व्हा. पाहू, शांत व्हा आणि ऐका मी काय म्हणते. तुम्ही हातावरच्या रेषा पाहिल्यात की नाही? त्या किती गुंतागुंतीच्या असतात, पण त्या हातांच्या रेषांच्या रचनेमध्ये खूप खोल अर्थ दडलेला असतो. असाच कुणालाही कळत नाही तो. त्या समजून घ्यायच्या असतील ना, तर त्यासाठी आधी ती विद्या शिकून घ्यावी लागते. आणि ती एकदा कळली म्हणजे मग नशीब समजतं, होय की नाही? आता हे काय किंवा भाऊजी काय आहेत हातांच्या रेषांसारखेच. मनात इतका गुंता आहे, त्यात काय घडतंय, काय चाललंय ते तसंच नाही समजत. तेव्हा ती विद्या शिकून घ्यायची असेल तर आपण आपापल्या परीने प्रयत्न करत राहायचं, होय की नाही? पण आपण तर प्रयत्न करतोच आहोत ना ताई. आपले प्रयत्न त्यांना दिसायला तरी हवेत. आणि मी तुम्हाला ओळखतो. विश्वासघात करायचा तुमचा स्वभाव नाही, मला ठाऊक आहे. पण बळवंतराव, जगास हेच वाटणार ना.
असो, झालं गेलं गंगेत लोप पावलं. परंतु शास्त्री बुवा, तुमची यातून इतकी सहजासहजी सुटका नाही बरं. आपल्याला आपल्या वृत्तपत्रासाठी किमान 4,500 रुपयांची तरतूद करायची आहे. खूप खर्च आहे. आता हेच पहा, सबंध यादीच आहे. छापखाना आहे, कागद, शाई, इतर सगळी सामग्री सगळेच आहे. गेले काही दिवस हा 45चा आकडा डोक्यात भुंग्याप्रमाणे फिरतोय. कुठून आणायचे एवढे पैसे? छे. पण साठवलेले देखील उपयोगी पडायचे नाहीत. साठवलेले इतके आहेत कुठे पैसे आपल्याकडे? शास्त्री बुवा, आणि शाळेचे इतर खर्चही आहेतच की. पण हे पैसे फक्त सुरू करण्यापर्यंत पुरतील. त्यानंतर अजून खर्च निघतीलच ना. हो तर. पण स्वतःकडील काही चीज वस्तू घाण ठेवली आणि कार्य सुरू केले तर? नाही 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 नाही, हा विचार मी करून झालाय. परंतु ते अगदी तात्पुरते समाधान झाले. व्यवसायाचा, व्यवहाराचा विचार करताना एक ठराविक रक्कम बाजूला काढून ठेवलेली असावीच. ते महत्वाचे आणि आवश्यकही आहे. अहो, पण एवढी मोठी रक्कम अशी अचानक कुठून येणार? आपटे, असा विचार करून बघा, आपण जर अशी एखादी रक्कम कुणाकडून आगाऊ घेतली तर? कर्ज घ्यायचे? अहो, आधीच काही त्रास कमी आहेत का? त्यात कर्ज म्हणजे? अहो, पण मग दुसरा मार्ग काय? दुसरा काही पर्याय असेल तर कळवा. झाले. तुर्तास चालू शकेल. कर्जाची परतफेड कशी करायची योजना आपण नंतर आखूच की, पण निदान कार्य तरी सुरू होईल. अहो, पण हेच म्हणणं आहे बुवा. आता सगळी तयारी झालेली असताना केवळ पैसे नाहीत म्हणून का म्हणायला नको? ठीक आहे, सर्वांची मान्यता असेल तर माझी हरकत नाही. पण गोपाळराव, त्यांचं काय? त्यांना समजावणे माझ्याकडे राहिले. होतील ते शांत. परंतु आपटे, असं झालं? मग दाखव मला ही बाहुली. हा, काय हे? तिच्या अंगावर सांडलं असतं म्हणजे? लक्ष कुठं आहे तुमचं? कधी हा वेंदळेपणा जाणार आहे कोणाच ठाऊक. अहो, तुम्ही असे अचानक वळलात. मला द्या. भाऊजी, कामाचा ताण फारच जास्त आहे का हो सध्या? संकट काही कमी होत नाहीयेत वहिनी. एक प्रश्न सुटला की दुसरा समोर येऊन उभा राहतो. कधी सगळं सुरळीत होणार आहे कोणाच ठाऊक. कितीतरी प्रश्न आपल्या समोरच असतात, ते तरी दिसतात का? आम्ही हेच तर शिकत असतो, एका उत्तरात पुढील प्रश्नाचं बाळंतपण करायचं. ती उत्तरं मिळायला लागली म्हणजे सगळं सोपं होतं. आणि ते एकदा जमलं की संसाराचं गणित जमलंच. हाच तर संसार. त्या वेळी ते प्रश्न सुटणं महत्वाचं. एकमेकांची मनं जपत. बळवंतराव, मला सुचत नाहीये काय करावं. प्रश्न पडतो की हेच का ते चिपळूणकर ज्यांना आपण मित्र म्हणत होतो? पर्वतासारखा कणखर माणूस, ज्यानं प्रेस ऍक्टलाही भीक घातली नाही, अशा माणसाने कच खाल्ली, आणि ती देखील ऐन वेळेला. तुम्हाला तरी पटतं का हे? बळवंतराव, तुमच्याशी बोलतोय मी. तुमचंच ऐकतोय मी गोपाळराव. बोला. मग तुम्हाला राग येत नाही का या गोष्टीचा?
ज्या माणसावर आपल्या सर्व योजना अवलंबून होत्या त्या माणसाने विश्वासघात केलाय आपला. वास्तविक हा राग तुम्हाला देखील यायला हवा होता, पण तुम्हाला ही चित्र काढण्यात धन्यता वाटते. आता कसे झाले ना, माफ करा. तुम्ही काय म्हणत होता, बोला. काही अर्थ नाहीये तुमच्याशी बोलून. तुम्ही तुमच्याच कामामध्ये गरका. हे कसे ऐका, तुमच्या या प्रश्नातली त्राग्यातच तुमचे समाधान आहे. मला पूर्वी गोविंद काकांनी सांगितले होते, हो बस झालं तर. अशीच खंबीरपणे सोबत राहा माझ्या. कसलीही चिंता करू नकोस. हा, पण लिहायला वाचायला शिकायला लागेल तुला. म्हटलं ना, गर्जनाच नव्हे, सिंह गर्जना. आपल्या वृत्तपत्राच्या लेखातून अशीच गर्जना करायची आहे तुम्हाला, जेणे एक नवी क्रांती घडेल. अहो राहिले कुठे बळवंतराव? ते पाहालेच. बळवंतराव अजून किती उत्कंठात आणून धरणारात सांगा तरी. ठरल्याप्रमाणे सगळ्यांना बोलवलंय. सांगा आता. आम्ही इथे शाळा सुरू होण्याच्या वेळेच्या अगोदरपासून ऐका तर खरे, ऐका. गोपाळराव, आपण काल चर्चा करताना म्हणालो होतो की आपल्या वृत्तपत्राचे नाव असे हवे जे जनतेस स्फूर्ती देईल, लोकांना जागे करेल. ती एक गर्जना असायला हवी, होय की नाही? ती नुसती गर्जना नसेल, ती असेल एक भावना, सर्वांना आपलेसे करणारी. एक अशी गर्जना ज्याने शत्रू चळाचळा कापेल, दरारा असा की कोणी ब्र देखील काढणार नाही. एक अशी भावना जी वनराजासारखी सगळ्यांना सामावून घेईल. एक असा हात जो सर्वांना आधार देईल आणि विश्वास देईल आपलेपणाचा. बळवंतराव, नक्की म्हणायचंय काय तुम्हाला? गोपाळराव, आपले वृत्तपत्र हे फक्त एक नाव नसेल, ती असेल एक आरोळी जी ऐकताच वाऱ्याची दिशा देखील बदलून जाईल. हेच नाव आपले विचार सर्वदूर पोहोचवणार, हेच नाव आपली दिशा बदलणार आणि हेच नाव आपले भविष्य घडवणार. ही असेल आपली सिंह गर्जना. केसरी. केसरी. अहो बळवंतराव, नसा नसात स्फुरण संचारेल असे नाव आहे हे. आपल्या कार्याला, विचारसरणीला, आपल्या वृत्तपत्रासाठी मदतीचा हात ज्यांनी पुढे केलेला आहे ते हे. आपल्याला वृत्तपत्रासाठी जी कर्जाऊ रक्कम मिळवायची आहे त्याची तरतूद हे करणार आहेत. जेव्हा ह्यांनी मला सांगितले तेव्हा मी तातडीने म्हणालो की या व्यवसायात रक्कम गुंतवायला मला आवडेल आणि म्हणूनच. क्षमा करा, आम्ही तुमच्याकडून सहकार्य स्वीकारू शकत नाही. काय? हे बघा, हे वृत्तपत्र आमच्यासाठी व्यवसाय नव्हे, व्रत आहे. एक ध्येय ज्याचा उद्देश समाज प्रबोधन, देश सेवा आणि क्रांती हा आहे. या व्रतामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुमचं स्वागत आहे. परंतु व्यवसाय म्हणून याकडे पाहत असाल तर क्षमा करा. गोपाळराव, अहो तुमच्यासारख्या व्रतस्थ माणसाची सोबत असेल तर मी का नाही सहभागी होणार? तुम्हीच सांगा, त्या दिशेने आपण कार्य सुरू करू. हे बघा, हे वाटते तितके सोपे नाहीये. आजकाल गल्लोगल्ली जी वृत्तपत्रे आढळतात त्यातले हे नव्हे. समाजातील प्रत्येक घटकाने आमचे वृत्तपत्र वाचून समृद्ध व्हावे हे आमच्यासाठी महत्वाचे आहे. तुम्ही बसा, मी सविस्तरपणे सांगतो.
गोपाळराव, मला तुमच्या योजना पटतात. मी तुमचं सर्व ऐकलंय. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे तुमचा. पण माझी देखील एक अट आहे आणि त्याची नोंद तुम्हाला या करार पत्रात करावीच लागेल. बोला. गोपाळराव, तुमच्यासाठी हा व्यवसाय नसेल, पण जगाच्या दृष्टीने हा व्यवसाय आहे आणि हे नाकारता येणार नाही. त्यामुळे ही अट त्यात लिहावीच लागेल. आणि अटीचे स्वरूप असे असेल की जोपर्यंत दिलेल्या कर्जाची परतफेड होत नाही तोपर्यंत कोणीही लाभांश स्वतःच्या नावे करून घेणार नाही. मान्य, 100% मान्य. चला मग, लवकरात लवकर आपण कार्य सुरू करू. कसे? थांबा, आपण अगोदर आपल्या बैठकीविषयी सर्वांना कल्पना देऊ आणि तातडीनं श्री गणेश करू. काय गोपाळराव? सोनी, तुम्ही आमच्या सोबत आलात, खूप आधार वाटतो. गोपाळराव, सत्कार्य करायची वृत्ती असेल ना तर समविचारी माणसं नेहमीच भेटतात. चला, मी येऊ. काशीनाथ, मी यांना सोडून आलो. धन्यवाद. या, चला. आलो सागरकर. काशीनाथ, ताबडतोब जाऊन बळवंतराव आणि आपट्यांना बोलून आण. हो. अगं बाई, नेमका आज सगळा स्वयंपाक संपला. देण्यासाठी शीत सुद्धा शिल्लक राहिलेलं नाहीये. थांबा, मी काहीतरी करून आणते. हो काकू, नको, आमचं जेवण झालंय. खरं तर आम्ही वेगळ्याच कामासाठी इथे आलो. काकू, तो मुलगा कोण? दीनानाथ. कोण कुठचा महत्वाचं नाहीये, पण मला मात्र पोटच्या पोरासारखा जीव लावला त्याने. त्र्यंबकहून आलाय. त्याच्या वडिलांना तो शस्त्र बाळगण्याबाबत जो कायदा आहे ना, आर्म्स ऍक्ट, त्या कायद्याखाली अटक झाली होती. गोऱ्यांनी त्यांना इतकं छळलं की तिकडेच त्यांचा मृत्यू झाला. मग सगळं जग ह्याचं आभाळ. जगायला, काम शोधायला तो इथे आला. त्याच्या डोळ्यात मला जगायची जिद्द दिसली. मी म्हंटल, ये जा, मी देते जेवायला. पण मुलगा मानी. बघितलंत ना, फुकटचा घास उतरत नाही घशाखाली. प्रत्येक कामात मला मदत करतो. मी नाही म्हणते, पण माझा ऐकतंय कोण? अहो काकू, तुम्हाला कल्पना नाहीये तुमच्यामुळे किती जीवांना प्रेरणा मिळते ते. माझं मेलीचं कौतुक पुरे. तुम्ही कसं येणं केलं? सांगतो. एक फार महत्वाचा उपक्रम राबवण्याचे आमच्या डोक्यात आहे. आपल्या शाळेत समाजातल्या विविध वर्गातून मुले शिकायला येतात आणि त्यांपैकी प्रत्येकाला प्रत्येकच वेळी पोषक आणि आवश्यक अन्न मिळतेच असे नाही, तर त्यांचा लाभ व्हावा, त्यांना पोषक आहार मिळावा, या हेतूने शाळेकडूनच काही विशिष्ट पौष्टिक पदार्थ पुरवता येतील का, असा विचार डोक्यात आहे. अगं बाई, किती उदात्त विचार आहे तुमचा. अहो काकू, एका प्रकारे आपण त्यांचे पालकच आहोत. मग त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. आणि आहार चांगला असेल तरच मुले बुद्धिमान होतील, त्यांचा विकास होईल. ह्या उपक्रमात मला सहभागी करून घेतलं, ह्यातच मी भरून पावले. पण एक विचारू का? ह्यामुळे विद्यार्थ्यांवर खर्चाचा भार नाही का पडणार? छे छे, हा खर्च आपण त्यांच्या माथी कसा मारू? आणि आत्ताच म्हणालो ना, आपण त्यांचे पालक आहोत, त्यामुळे तो खर्च आपणच उचलायचा. धन्य आहे बाई तुमची. पण मग हे वाचणार कोण आणि हे वाटणार कसं? आणि मग ते फुकट देणार का लोकांना? छे हो, फुकट कसे देतील? काहीतरी पैसे घेतीलच. काय बाई, हा मला आत्ता आठवलं वहिनी, मागे की नाही मी यांना अशाच एका वृत्तपत्राची वार्षिक वर्गणी देताना पाहिलंय. म्हणजे वर्षातल्या सगळ्या अंकांचे पैसे अगोदरच द्यायचे
आणि ते आपल्याला दर आठवड्याला अंक पाठवणार. एकाच वेळी सगळी वर्गणी भरायची? म्हणजे पहा, आपण आपल्या एखाद्या ओळखीच्या वाणसामानाच्या दुकानदाराकडे अगोदरच सगळे पैसे देऊन ठेवतो की नाही, आणि मग जशी गरज पडेल तसा तो आपल्याला धान्य पुरवत राहतो. प्रत्येक वेळेला आपल्याला नव्याने पैसे द्यावे लागत नाहीत त्याला. तसंच काहीच. येतंय का ध्यानात? हा. पण मला सांगा, हे तुम्हाला मिळालं कुठे? अहो, यांच्या उशाशी होत. रात्री बराच वेळ वाचत बसले होते. मला बाई उत्सुकता, एवढं काय आहे त्यात, म्हणून सकाळी ते उठायच्या आधीच घेऊन आले. माझ्याचकडे राहिलं म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं. पण मग ताई, आता हे वृत्तपत्र हे आपल्याला हवंय, म्हणजे आपल्याला सुद्धा वर्गणी भरावी लागेल. हो तर वर्गणी द्यावीच लागेल, पण त्यासाठी वाचन करता येणे आवश्यक आहे. त्याचं काय? ताई, अगदी हुबेहूब नक्कल केली हो भाऊजींची. हा कळीचा मुद्दा आहेच हो. नाही, ते वाचन तर यावं लागेल ना. पण मग मला असं वाटतंय की या प्रश्नाचं उत्तर तर भाऊजीच देऊ शकतील. आणि मला अशी शंका येते की बहुधा त्यांनी तुमची शिकवणी अगोदरच मनावर घेतलीये. काय खरं की नाही? त्याच्या दारिद्र्याचा, हतबलतेचा विचार करतोय. पण आता ही गोष्ट चांगली आहे की त्याची काळजी घ्यायला जानकी काकू आहेत. काकू आहेतच, पण काकू औषधासारखे आहेत. या रोगाचे मूळ काय? इंग्रज. संपूर्ण समाज त्यांच्या जुलमाने अक्षरशः असहाय्य झालाय. त्यांच्या आधी काय दारिद्र्य नव्हते का बळवंतराव? होते निश्चित, पण खांद्यावर पारतंत्र्याचे जोखड नव्हते. प्रत्येक माणूस स्वतंत्र होता. त्याच्यावर ओढवलेल्या परिस्थितीवर कशी मात करायची याचे निर्णय तो स्वतः घेऊ शकत होता. त्याच्या मिळकतीचा, उत्पन्नाचा कुठलाही वाटा कुणाच्याही चरणी त्याला घालायला लागत नव्हता. याला भरपूर फाटे फुटू शकतात बळवंतराव, पण एक गोष्ट चांगली आहे की अशा प्रश्नांवर बोलायला, व्यक्त व्हायला आपल्याकडे व्यासपीठ आहे. यात काही शंकाच नाही. त्या प्रत्येकाला असे वाटायला हवे की आपले प्रश्न, आपल्या समस्या याला वाचा फोडणारे हे एकमेव व्यासपीठ आहे. अहो, आपली लेखणी हा त्यांचा आवाज व्हायला हवा, होय की नाही? बळवंतराव, शांत व्हा. या उद्देशाबद्दल कोणाचंही दुमत नाहीये. हो, आणि आम्हाला मान्यच आहे ते. मान्य आहे तर मग समाजाची आर्थिक स्थिती समजून घेत नाही आहात तुम्ही. मग फायदा काय आपल्या शिक्षित असण्याचा? आज ज्या लोकांमध्ये आपण हिंडलो त्यापैकी किती जण तुम्हाला या तयारीचे दिसले की ते आपल्याला वार्षिक 10 रुपये वर्गणी देऊ शकतील? 10 रुपये हाताच्या बोटावर मोजणे इतके सुद्धा नाही. ज्यांचे उत्पन्न नगण्य आहे, ज्यांच्या रोजच्या खाण्यापिण्याची भ्रांत आहे, ते आपल्या वृत्तपत्रासाठी वार्षिक 10 रुपये बाजूस काढून ठेवतील. त्यांचे सोडा, तुम्ही काढून ठेवले असते? खरं सांगा प्रामाणिकपणे, किंवा स्वतःशी तरी खोटे बोलू नका. हे बघा, माझं एवढंच म्हणणं होतं की आपण वृत्तपत्राची व्यावहारिक बाजू विसरूया नको. व्यावहारिक बाजू विसरू नये, माणुसकी विसरून जावी, होय ना? इतर सगळे सोडा. तो दीनानाथ जानकी काकूंच्या खानावळीत काम करतो का? कारण त्याला कोणी ऐत खाऊ म्हणू नये म्हणून तो त्यांना कामात मदत करतो. रोजचा घास जो तो खाईल त्यावर त्याच्या हक्काचे नाव लिहिलेले असावे म्हणून. आता अशा व्यक्तीसाठी जगणे ही गरज असेल का वृत्तपत्र? 10 रुपये वर्गणी ठेवताय. बळवंतराव, तुमचे मत कळले, विचारही कळले.
पण समाधान काय आहे? विनाशुल्क वाटायची का वृत्तपत्र? माफ करा, पण फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत राहत नाही. तुमच्या चर्चेमध्ये मी मध्येच बोलतीये, क्षमा असावी. पण वृत्तपत्र जर फुकट दिलं तर त्याचा केवळ वस्तू गुंडाळण्यासाठी उपयोग करतील लोक. अगदी योग्य आहे वहिनी. त्यामुळे शास्त्री बुवा, नाम मात्र का होईना वर्गणी हवीच. तेच, पण म्हणजे किती? केवळ 1 रुपया. काय 1 रुपया? अहो 1 रुपया बळवंतराव? नाही नाही नाही, माझ्या मते किंमत आपण थोडीशी वाढवावी. जोशी बुवा, गोपाळरावांना पण दे, ते सुद्धा बाहेर पडतायत. अहो दे तर खरे. त्यांना आवडत नाही ना. अगदी बरोबर वहिनी. एक काम करा, माझ्या वाटचं दही सुद्धा त्यांनाच द्या. मुळात प्रत्येक वेळेला बाहेर जाताना दही हवंच कशाला? बुवा, दही प्राशनावरचे तुमचे विवेचनामा सर्वांना ठाऊक आहे. आम्ही पुन्हा ते मनोभावे ऐकलं देखील असते, परंतु आजचे इप्सित कार्य पूर्ण करणे महत्वाचे नव्हे का? तेच सांगतोय मी, हे खाण्यात वेळ घालवू नका, चला. हा, मग मी देखील तेच म्हणतोय, वेळ घालवण्याचा मुद्दाच नव्हे. असं कसं? तुम्ही जाणून बुजून त्यांना सांगितलं मला दही द्यायला. आणून बुजून? हो काय हे, तुम्हीच म्हणालात ना उशीर होतोय. मग खरे, आता आपण वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. आपापल्या कार्यास निघूया. बळवंतराव, आजच्या कार्यासाठी मनोभावे शुभेच्छा. मी शाळेतली कामे मार्गी लावून येतो. चला. हे सगळे काल बोलायला काय झाले होते? वर्गणीची किंमत ऐकून तोंड कसं केलेत काल? बळवंतराव, जाऊ द्या ना, सोडा तो विषय, नकोच. आता तुम्हाला सांगावेच लागेल. मी आपल्या एवढ्या पोटतिडकीनं बोलतोय, मी तुम्ही री ओढायलाच तयार नाही. पण खरेच बळवंतराव, केवळ 1 रुपया वर्गणी ऐकून कोणाच बरे उत्साह वाटेल? तुम्हाच काही सांगायला जावे तर तुम्ही असे चवताळून अंगावर धावून येता की पर्यायच उरत नाही मूग घेऊन गप्पा राहण्याशिवाय. अहो, पण आता हे तुम्हाला आम्ही समजावावे का? आपले वृत्तपत्र हा व्यवसाय नव्हे, त्याचा उद्देश निराळा आहे. त्याचे ध्येय क्रांती घडवणे हे आहे. झालं तर मग. पण मी तुम्हाला सांगतोय की बळवंतराव, आपण आत्ता तातडीनं ते छपाईचं यंत्र आणि इतर सामुग्री आपल्या ताब्यात घेऊ. हाच निर्णय योग्य आहे. त्यामुळे होईल काय की आपल्याला आपले कार्य तातडीनं सुरू करता येईल. ते तर झालं. काम तातडीनं सुरू करायलाच हवे. आणि एकदा काही सगळी यंत्र सामग्री आपल्या हाती आली की आपल्याला ठरवता येईल त्याचा उपयोग कसा करायचा. जसा एक दिवस हा देश ब्रिटिशांच्या तावडीतून आपल्या हाती येईल आणि आपण त्याचे कल्याण करू. तुमची वाणी खरी होणार बळवंतराव, निशंकपणे. चला. अहो गोपाळराव, अहो केवढी ती पुस्तकं, हाक तरी मारायची ना, आलो असतो मदतीला. या सावकाश. अहो, आता मला काय कल्पना, तुम्ही आधीच आला आहात म्हणून. नाही, मी कधीच येऊन थांबलोय. संघात वागवणारे तुम्ही, झालं काय? लावा की जोर, लावा लावा. ते माहिती पुस्तक द्या. त्यात सगळं नीट वाचून मगच यंत्र उभं केलं होतं. माझ्या मते सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर आहेत. पुन्हा वाचावं लागणार. बळवंतराव, ठेवा ते माहिती पुस्तक. अहो, पण हिला ठेवा म्हणतो ना. आता ऐका, तो कासरा पुढे घ्या आणि ते चाक आहे ना ते पुढच्या दिशेने फिरवा. मी हा दट्टा इकडनं वर करतो. करायचं सुरू? बर. 1 2 3. जाऊ द्या. फिरलं का? फिरले की. मोरया.
वा, ऐका, केसरीची उद्देश पत्रिका. वरील नावाने वर्तमानपत्र निव्वळ महाराष्ट्र भाषेत येत्या सालच्या आरंभापासून दर मंगळवारी काढण्याचा विचार खालील मंडळींनी केलेला आहे. खाली आपली नावे. या पत्रात एरवीच्या वर्तमानपत्राप्रमाणे बातम्या, राजकीय प्रकरणे, व्यापार संबंधी माहिती वगैरे नेहमीचे विषय तर येतीलच, पण त्याखेरीज लोकस्थितीवर निबंध, नवीन ग्रंथावर टीका याचाही समावेश करण्यात येणार आहे. तसेच विलायतेत ज्या राज्य प्रकरणांची वाटाघाट होते ती इकडील लोकांस समजवणं आवश्यक असल्याने त्याचाही समावेश करण्यात येईल. या पत्राचा साचा सुबोध पत्रिकेसारखा धरण्यात येईल. किंमतही अगदी थोडी ठेवलेली आहे, मात्र 1 रुपया. वर्गणीदार होऊ इच्छिणाऱ्यांनी खालील पत्त्यावर कळवावे. वा, बळवंतराव, हवे ते सर्व मुद्दे यामध्ये आलेले आहेत. वा, आता हे पत्रक घरोघरी पोहोचले की लोकांमध्ये जागृती होईल आणि प्रसिद्धी सुद्धा मिळेल. आणि सभासद वाढायलाही मदत होईल. आणि वर्गणी सुद्धा. बरोबर. हे कार्य तर सुरू होईलच. आपण आठवड्यातून एकदा वृत्तपत्र छापणार, त्यामुळे त्या कामाची तशी काळजी नाही. मात्र लेख उत्तम आणि दर्जेदार लिहिले की निम्मे काम झाले. बळवंतराव, अहो कार्य इथेच संपत नाही. मला तुम्हा सगळ्यांना एक महत्वाची बातमी सांगायची आहे ना. महत्वाची बातमी? आता काय? मला सांगा मंडळी, आपण आपलं वृत्तपत्र आठवड्यातनं एकदाच छापणार आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणार. मग इतर दिवसांचे काय? इतर दिवस? गोपाळराव, अहो छापखाना काढलाय, तो असा बंद ठेवून चालणार आहे का? खर्च भरून काढायचा आहे की नाही? शिवाय कर्जाची परतफेडही आहेच. पण आता करणार काय शास्त्री बुवा? आता सांगतो. वृत्तपत्राच्या व्यतिरिक्त इतर छपाईची कामं देखील आपल्याला सुरू करावी लागतील. इतर छपाईची कामं म्हणजे? बापरे बळवंतराव, केवढी गर्दी. आपला कार्यभाग साधला जाणार नाही. चला. असे कसे? ज्या कामासाठी आपण आलो ते पूर्ण केल्याखेरीज काही आपण जायचे नाही. ते पहा, तिथे जायचंय आपल्याला. नाट्यगृह आहे. शाकुंतल पाहण्यास किती गर्दी जमली आहे बघताय. त्या गर्दीत जाऊन आपल्याला सांगायचंय आपल्या वृत्तपत्राबद्दल. बळवंतराव, मुंबई ही तुम्हाला वाटते तितके सोपे नाही. शिवाय आपण त्यांची परवानगी देखील घेतली नाहीये. परवानगी कशाच घ्यायला हवी? विसरलात का? सार्वजनिक काका लंडनला गेले होते आपल्या देशकार्यासाठी. आपण तर मुंबईत आहोत. इथे एकही माणूस डुंकून बघत नाही आपल्याकडे. बोलणे तर लांबचे राहिले. आपल्याशी बोलायला त्यांच्याकडे काही हेतू नाही, पण आपल्याकडे आहे ना. आणि कुणी आपले नीट ऐकत नसेल तर त्यांना ऐकायला लावायचे. कुणी पाहत नसेल तर त्यांना पाहायला लावायचे. समजले? कसे? बघाच. मंडळी ऐका, हो ऐका. पुण्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल या शाळेची स्थापना केल्यानंतर आता आपल्या सर्वांच्या हितासाठी, आपल्यासारख्या सामान्यांच्या कल्याणासाठी 2 नवीन वृत्तपत्र येत आहेत. एकाचे नाव आहे केसरी आणि दुसऱ्याचे नाव आहे मराठा. केसरी आणि मराठाचा नेमका उद्देश काय याची माहिती तुम्हाला या पत्रकात कळेल. केसरीची ही उद्देश पत्रिका घ्या बंधू, घ्या घ्या.
अहो फक्त बातमी आणि माहिती नव्हे, लोकस्थितीवर निबंध खूप काही आहे. अहो वृत्तपत्राची माहिती कळेल घ्या हो बंधू, माहिती कळेल वृत्तपत्राबाबत. बळवंतराव, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, या अशा गोष्टींसाठी इथल्या लोकांना सवड नाहीये. आपण जाऊया. पाहिले, सवड आहे. बुवा हे घ्या, केसरी वृत्तपत्राची उद्देश पत्रिका. आले का लक्षात? हे घ्या बुवा, आमचे वृत्तपत्र जरूर वाचा. हे घ्या, वृत्तपत्राची उद्देश पत्रिका आहे. वर्तमानपत्र